तर नमस्कार मंडळी, तुम्ही विचार करत असाल की मी सकाळी सकाळी चाललो आहे कुठे. तर आज आहे कोकणातील नामवंत भजनी बुवा श्री सुशील गोठणकर बुवा यांची गुरुपौर्णिमा आणि मी पोचलो आता भांडूप नगरीमध्ये आणि कार्यक्रम आधीच चालू झाला आहे. सुंदर असं गायन चालू आहे. मी तुम्हाला आतमधील परिसर दाखवतो. आणि भांडूप म्हटलं की भजनाची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि याच भजनाच्या पंढरीमध्ये जन्म झाला आहे सुशील गोठणकर बुवांचा. अनेक शिष्य त्यांनी घडवलेत आणि अनेक शिष्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. हरिभजन चालू असता सर्व शिष्यमंडळी बुवांच्या स्वागतासाठी उभे आहेत. सुंदर असं फुलांचं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि ही सर्व शिष्यमंडळी आहे गोठणकर बुवांची. ज्या क्षणाची ही सर्व शिष्यमंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत ते गोठणकर बुवा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यानंतर सर्व शिष्यगणांनी मिळून बुवांच्या चरणी फुलांचा वर्षाव केला, बुवांचं स्वागत केलं. सर्व शिष्यगणांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे आणि आपल्या गुरुप्रती असलेलं प्रेम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एका बाजूला गुरुजींच्या चरणी फुलांचा वर्षाव आणि एका बाजूला मंत्र पुष्पांजली असा सोहळा. बुवांनी सरस्वती मातेची आणि गणपती गजाननाची पूजा केली. पूजा संपन्न झाली. त्यानंतर बुवांचे शिष्य श्यामसुंदर सावंत यांनी बुवांचं पाद्यपूजन केलं. तो हा सोहळा. आज तगत न झालेली अशी गुरुजींची आरती या ठिकाणी गायली गेली. आरती झाल्यानंतर संगीत अलंकार विद्याधरजी तांबे यांचं मार्गदर्शन गायन या ठिकाणी झालं. तांबे गुरुजींचं गायन झाल्यानंतर आपल्या कोकणातील नामवंत पखवाजवादक महेश परब यांचं सोलो वादन झालं. मध्यंतरात अनेक शिष्यगणांचं गायन झालं.
त्यानंतर भैरवी घेऊन बुवांनी कार्यक्रमाची सांगता केली. सन्मार्गाने या हो शरण गुरुराया. कार्यक्रमाचा शेवट झाला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.